वॉर्ड 11च्या राजकारणात ट्विस्ट, भाजपकडून नवा भिडू रिंगणात। समाजासाठी अहोरात्र झटणारा चेहरा थेट निवडणुकीच्या मैदानात। प्रभाग 11 कमलेश भंडारी। महापालिका निवडणुकीचा माहोल सध्या हॉट झाला असून उमेदवारी अर्ज भरण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे। असं असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं गुऱ्हाळ संपायला तयार नाहीये। असं असलं तरी प्रभाग 11 मधून समाजासाठी अहोरात्र काम करणारे कमलेश पोपटलालजी भंडारी यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे। भंडारी यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील मातब्बरांनाही मोठा धक्का बसू शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। कमलेश भंडारी नेमकं कोण आहेत, त्यांनी आतापर्यंत काय काम केलेत, प्रभागातील मतदार त्यांना का स्वीकारतील, पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24। मित्रांनो, महापालिका निवडणुकीमुळे शहरातील वातावरण चांगलंच तापलंय। उमेदवारी अर्ज भरण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे। समाजकारणात नाव कमवून विश्वास निर्माण करून आणि कोणताही गाजावाजा न करता काम करणारा चेहरा आता प्रभागात परिवर्तन घडवण्यासाठी पुढे येत आहे। जय आनंद फाउंडेशन, भारत भारती, मर्चंट बँक यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून कमलेश भंडारी यांनी समाजसेवेचा अखंड प्रवास केलाय। काम हातात घेतलं की ते पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबत नाही, हीच त्यांची खरी ओळख। त्यांनी 2003 पासून सुरू केलेल्या गणेशोत्सव, महावीर जयंती, दहीहंडी, हनुमान चालीसा हे कार्यक्रम धर्मापुरते न राहता समाज एकत्र आणणारे केंद्रबिंदू ठरलेत। जय आनंद फाउंडेशन, धरती युवक मंडळ, बाणेश्वर आणि दाळमंडाई तरुण मंडळ या माध्यमातून उभा राहिलेला हा सामाजिक वटवृक्ष आज प्रभागाच्या प्रत्येक गल्लीत ओळखला जातो। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दालमंडई परिसरातील मागील 25 वर्षापासून संघ विचाराने प्रेरित सामाजिक कार्य, व्यापारी लोकप्रतिनिधी म्हणून कमलेश भंडारी किंवा त्यांच्या पत्नी मधू भंडारी यांना महापालिकेत पाठविण्यासाठी नागरिकांची पसंती मिळू शकते असं नागरिक सांगतात। कमलेश भंडारी यांनी कोणते उपक्रम राबवले त्यावर आपण एक नजर टाकूया। गणपती मंडळापासून समाज प्रबोधन, महावीर जयंती, महेश नवमी, हनुमान चालीसा, प्लास्टिक सर्जरी शिबिर, राष्ट्रसंत श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 100व्या दीक्षा दिनानिमित्त रथयात्रा, विशाल गणपती चरणी चांदी अर्पण, चातुर्मासानिमित्त सलग 8 दिवसांचं ब्याळू जेवण, शिक्षणासाठी बांधिलकीचं प्रतीक म्हणून घारगाव आश्रमाचं नूतनीकरण आणि नवनिर्मिती, मातृपितृ पूजनाचा उपक्रम, कोविड काळात माणुसकी धर्म स्वीकारत जय आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून पंतप्रधान केअर फंडला 2,22,222 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीत 1,11,111 रुपयांची आर्थिक मदत, मास्क, सॅनिटायझर आणि जीवनावश्यक वस्तूंचं वितरण, ऑक्सिजन बँक, रक्तदान शिबिरं आणि अन्नदान अभियान, गुरु गोविंद कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा, गुणे आयुर्वेद महाविद्यालयात ICU युनिटची उभारणी, पूरग्रस्तांना मदतीचा हात, माणुसकीच्या सेवेतून पानपोही, राम मंदिर निधी संकलन, अहिंसा चौक येथे गोमातेचं शिल्प, भारत भारती राष्ट्राभिमान जागवणारा उपक्रम, राजदांडिया, गोशाळेस चारा वाटप, महिलांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण आणि जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न। या समाज उपयोगी कामांमुळे कमलेश भंडारी यांचं नाव नावारूपाला आलेलं आहे। प्रभाग 11 मधून भाजपकडून कमलेश भंडारी यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। भंडारी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचंही प्रभागातील नागरिकांकडून बोललं जात आहे। मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।